परतवाडा येथे 180हून अधिक युवतींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात आरोपींवर मोक्का आणि पीडितांमध्ये अल्पवयीन मुली असल्यास पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतानाही कारवाईत दिरंगाई का झाली आणि आरोपीला पसार होण्याची संधी कशी मिळाली याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। पीडित युवतींची ओळख गुप्त ठेवून त्यांना पूर्ण संरक्षण द्यावे आणि व्हायरल झालेले व्हिडिओ सायबर विभागांमार्फत तात्काळ हटवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे। यावेळी वृंदा मुक्तेवार, बरखा बोजे, विभा चौधरी, पिंकी घटोरिया, देवचंद घटोरिया, सुमित देऊडकर, रमेश वरुडकर, अभय कडुकार, गिरीश कोमेरवार, किरण कोमेरवार, निलेश टवलारे, रोहन ढोमने, अर्चना मावडे, जयश्री चौधरी, प्रीती नागपुरे, गजानन सोनटक्के, गिरीश जामोदे उपस्थित होते। परतवाडा शहरात जो गंभीर विषय झाला, मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या एका युवकाने अल्पवयीन 180 मुलींचे लैंगिक व्हिडिओज त्याने व्हायरल केले आणि त्याच्यानंतर त्यांना ब्लॅकमेल सुद्धा करण्यात आलं। याबद्दलचं तीव्र निषेधासाठी आज आम्ही हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही सगळ्यांनी सरांना निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावर कडक कारवाई तर करण्यात यावी, कारण त्याला पकडण्यात तर आलेलं आहे, पण कुठेतरी त्याच्यावर SIT ची टीम स्थापित करून त्याला कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा त्याला अशा दरात आम्हाला देण्यात यावी। आणि या बाबतीत आम्ही बरेचसे सरांना काही आमचे पॉईंट सांगितले। त्यामध्ये मुख्य पॉईंट एक होता की जर 3 दिवसापासून याचे व्हिडिओज व्हायरल होत आहे, तर 3 दिवसापासून व्हायरल होत असताना पोलीस प्रशासन यावेळेला कुठे होतं? काही जणांच्या निर्देशनात आल्यावर ही गोष्ट समोर आली, तर या ठिकाणी पोलिसांनी थोडीशी तत्परता दाखवावी। अशीच घटना नाशिक इथे सुद्धा TCS सारख्या कंपन्या आहे मोठ्या, इथे सुद्धा हिंदू मुलींवर असाच प्रकारचा छळ केला जात आहे, जो छळ लपलेला आहे। तिथे त्यांना गोमांस खाणं, त्यानंतर त्यांना लैंगिक अत्याचार, ह्या सगळ्या गोष्टींची बंदी त्या ठिकाणी होत आहे। तर या ठिकाणावर सुद्धा लक्ष देण्यात यावं आणि कठोरात कठोर शिक्षा अशा नराधमास देण्यात यावी। आणि आम्हाला हे पण सांगायचं आहे की हे जी विक्टिम्स आहेत, याबद्दलची ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, त्यांची सुद्धा जी हे बातमी आहे ती गोपनीय सुद्धा ठेवण्यात यावी तितकीच, कारण की मुलींची गोष्ट आहे तर ती गोष्ट गोपनीय सुद्धा असायला हवी। या सगळ्याच बाबतीचं निवेदन आज हिंदू जनजागृती समितीकडून देण्यात आलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।